बापा शिवलाल, तू ना आणलं लगा दाखवायले आणि त्या बुढीनं अपमान केला ना आपला. हा काय लका असे संबंध आणत राहायचं का काहीची काही. गड्या काही म्हणतो, अपमान होते झाला तर, पण पोरगी लई चांगली होती गड्या. पाय ना जमत असेल तर आपलं घेऊ उरकून, अशीच पाहिजे मुले. काय वाटते तुम्हाला जराशी जनाची मनाची तुमच्यासाठी नव्हती ते पोरगी. ते बुढीसाठी आणाल तर तुम्हाला म्या, त्या आजी चंपा आजीसाठी. आता पोरगी येऊन बसली बा समोर, मला वाटलं बा पोरगी जाय का माझ्यासाठी, म्हणून कन्फ्युजन झालं ना ते. पण पोरगी लय टाप होती कडे, खरंच ना लय टाप होती. मा गोंड्याचं तिथं लय जमीन. बुढे बा चगले राजा तुम्ही. मी का काय जगवले रे बा, पण कसं जाऊ द्या. ते बुढी बी चालते, बुढी बी गोरी गोंटी आहे, चांगली आहे, दिसायला सेक्सी आहे बुढी बी. पाहि ना आपलं जमत असेल तर बुढीच्या जोय. बापा त्या बुढीसोबत जमते, पण मग त्या नातीचं लग्न करून द्यायला लागते. नातीसाठी कुठून पोरगा पहा आता. कसा मेळ लावा. जे नात खपली तर तुमचा मेळ लागेल तर सांगायचं, मग मेळ नाही लागत. तुम्ही तर पसंत बुढीले, मला माहित आहे ना. अबे नात खपवायला काय टाइम लागते का, आपल्या हातचा आहे ते तर. मा नातू नाही का झाबऱ्या, त्याच्या मार मस्त की मारतो ना ते, देतो त्याच्या गळ्यात बांधून. या बुढीची नात मा नाताच्या गळ्यात बांधतो, बुढी मा गळ्यात बांधतो, झालं दोघांची सारखं आजे नात्याचं. जागच्या जागीच जमू दिल्या मला. अरे पण बुढे बा ते तुमच्या नाताला देते का, पण ती बुढी तुमचा नातू टाकला आहे ना. मग कोण्या हिरोला देणार आहे ते. 4 एकर वावर एकोणता एक आहे. काय पाहिजे घरदार बांधलेला, काय पाहिजे डंगरीले. नातू माझा पैलवान आहे, माया असा भेटणार नाही तिले. नाही बुढे बा, पण पोटापोटीवरचं काम आहे ना. तुमचा नातू पटला तर होईल, नाही तर मग काचा काही. मा नातू पटणार नाही, मा नातू हिरो आहे हिरो. चला चला त्या घाबरायला सांगू. झटकन त्याचं टाकू उरकून, बुढी सोबत मा टाकू उरकून. मग बरोबर बुढे बा. बुढे बा पण तुम्ही तुमचं जमासाठी काय करू शकता बाबा. तसं नाही रे बाबा, माझ्या जमासाठी काय करू मी काहीच काही. पण या शेंबडी तर पोरगी यायला का ती, तिला कोण करते रे बा. कोचा ढो येत नाही, दिली नोकरीवाला थोडी करणार आहे. मा नातू आहे तर कसं जुगाडला तुम्ही दोघं जण. बरोबर बुढे बा, तिकडे शिवाय शेटिंग लावतो मी झाबरूची. पण कसं आहे माझून ना बरोबर फक्त असं आहे की तसं आहे. पहिले कसं तुमच्या नाताचं अटकू द्या, आणि मग बुढीवर आपण कसं चानस मारू. मग बुढी तुमच्या गळ्यात बांधू. नाही तू काही टेन्शन घेऊ नको. काय माझं करू आपण, तिघच जण की नाही, ती गईलेच माहीत आहे पुढची शाळा काय आहे. तर पहिलं कसं म्हणा आता लग्न करून घेऊ, मग पुढचं पाहू काय आहे तर. बरोबर. मग आता तो शिवलाल काय कर माहित आहे काय, तू आता मनाताली भेट मनाकडे अशी पोरगी आहे, डमुक सांग त्याला वाढून, एकोणती एक पोरगी आहे. 12 वर्ग शिकेल नसेल शिकेल ना, पण असं वडून चालून सांग, म्हणजे त्याच्या मनात भरलं पाहिजे नाताच्या. बुढे बा तुमच्या नाताचं मला काही पहिले पटत नाही. तो पहिलेच म्हणते तू शिवलाल तू बावनात. मी सांगत नाही तुमच्या नाताले, तुम्ही पहा काय जाऊ. सांगा तुमच्या नाताले काय आहे, तो पोरगी आहे की पोरगा आहे. मी नाही जात त्याला, मी नाही सांगत. खरंच ना बुढे बा, तो झापरे आमच्या जात मनगटच खाते, पटत नाही त्याचं नामचं. तुम्ही पुढे घुसा बा, तुमच्या मागं आम्ही. बरोबर बा, तुम्ही नका सांगू, मीच सांगतो बा. काय भेदतावले करतो मी त्याले रे. चला देऊ सांगून. हो चला बा. हे घरच्या देवाचं निघलं, मा नाताचं लग्न होते, तोही खाव खरे. बुड्या म्हणे तू लग्न नाही देत मागवरून, आता देतो म्हणा तू लग्न करून, चांगली जवान फुटडी पोरगी देतो. आणि माई जमते त्याच्याबरोबर, बुढी मी पटवतो. मागयात बांधतो बुढी, म्हणजे दोघं आजी नाते लग्न होऊन जाते. मस्त जमते. काय बुढे बा, काय विचार कोणाले, गालातल्या गालात हसून राहिले बा. अरे काय नाही ना रे, काय हसू रे मी, काही नाही हसत. चाल बुढीचा विचार येतो बुढ्या मनात, म्हणून हसून राहिला बुडा खटखट म्हणायला मला. आजी तुला काही अक्कल गिक्कल आहे की नाही. तो डंगरा पोरगा आणला ना मला, कोणाला सांगत राहायचं का मा नातीला पाहुणे आणा, काही विचारपूस काही घेऊन देण नाही, फक्त आणा पाहुणे. मग तो डंगरा असो कोणी असो का कोणाचे हवाल देतं का मला करून. मला काय माहित तो असा डंगरा आणते तर मी त्या शिवलाल मामावर तुझा विश्वास ठेवला बापा. म्हटलं आणीन तो चांगला पोरगा, पण त्यानं पाहिलं काय आणलं तर तो डंगरा आणला बा बुडा. मला माहित होतं काय, मला जर माहित असतं बाई तर मी ना कसं घरात येऊ बी नसतं दिला, ते बाहेरच दिलं असतं काढून. हे तू आजी तशीच आहे ना, तुझ्या आजीला वाटते कधी महिन्यात या घरातून जाते कधी नाही. हे असंच पडेल आईले, लग्नाचं पडेल आणि तुला कोणताही पोरगा येऊ द्या अशीच करते तू आजी. मी एवढी तुला जर झाली तर मला घराच्या बाहेर काढून दे, पण हे असं कोणाच्या हवाले नको करत जाऊन, कोणते म्हणते पाहुणे नको आणत जाऊ. तू काहीच करत नाही रा.
भोबळा बुडा आणला ना डंगरा, एक दात नाही त्याच्या मुखात, आणि कसा दिसते तो पाहिना केडी मेडी. कायचं माई आणत नको जात जाऊ तू. मी अशा घरातून चालली जाईन आता, तू सांगून राहिली मी. अशी कोणती पाहुणे आणशील तर. एवढी सुंदर लग्नाची पोरगी, आणि मला काय त्या भोबड्या बरोबर लग्न करायला लावतं का तू? कायचं माई करतो. अगं तुझी आजी तशीच आहे ना, तशीच आहे ना तुझी आजी. तुझ्या आजीला वाटते कधी मी नाद उठून जाते कधी नाही. तुझ्या आजीला मग एकटं राहायला बरं आहे. काही शिकवतं का माय, काही बोलून राहिली का तिच्या देखत मला तू? कायचं माई मला काय वाटेल, मला काल जळ होईल महिन्यात. आणि मला माहित होतं काय तो शिवल्या असा पोरगा आणते म्हणून? मला माहित नव्हतं ना. मला जर माहित असतं तर मी घरा लोक येऊन असते दिले पाहुणे. आता माया मनी नाही झाली नाही, मला वाटलं आणते चांगला पोरगा. याच्यासाठी पहिली विचारपूस करत जाय, पहिले बायोडाटा मागून घेत जाय ना. याच्यासाठी मी म्हणतो तुला की आजी मला अँड्रॉइड मोबाईल घेऊन दे. पण तू कायची घेऊन देतं मला? कसं त्याच्यावर सगळं समजते ना, पोरगा कसा आहे काय नाही, फोटो बी येते पोराचा. पण नाही, तू ऐकत नाही ना मा म्हटलं. माय तुझ्याच बरोबर होतं. आता मला काय माहित बापा, असं पोरं आणते तो तर खरंच एक मोबाईल घ्यास लागते. आता लग्नाचं काम असलं की नाही, मोबाईलचं लय काम पडते बापा, लयच काम पडते. आता कोणताही पोरगा आला आजी, कोणी म्हटलं की तुझ्या नातीला दाखव, तर पहिले कसं मला सांगायचं तू ना. मी सगळी विचारपूस करत जाईन, तू नाही करत तर. हो माय, हो बापा तुला सांगत जाईन मी पहिले, आणि सगळी विचारपूस करून घेत जाय बापा. तू कोणाला विचारतं काय करतं तर पाहून घेत जाय. नाही तर कोणाचे हवाले देतं का मला करून? मी एवढी चांगली सुंदर पोरगी देतं कोणाचे हवाले करून? माझ्या रागाची राहिला तुला डंगर आणलं माझ्यासाठी डंगर. हिच्या म्हटलं ऐकत जाय. खरं तू नात लय प्रेमळ आहे, लागेल समजदार आहे. तू तिच्या म्हटलं काहीच ऐकत नाही. ऐकत जाईन ना माय, ऐकत जाईन. आता माझ्यानंच कशी गलती झाली, लय चूक झाली. आता मला काय माहित हा शिवल्या असा करते तर मला माहित नव्हतं ना. जाऊ द्या माय बाई, आता हा विषय मोडून टाका. पण कसं आता तुझ्या नातीच्या म्हटलं ऐकत जाय, एवढं ऐक आता माया तू बी. आजी सांग मा आजीला चांगलं, मी आजी ऐकत नाही मा म्हटलं काहीच. पण सांगलं मी सांगलं बी, ऐकते तू आजी आता तुझ्या म्हटलं. अरे गड्या उखा हाड्याने तर काही माजला रे गड्या. डबल लग्न करतो म्हणते तो. माझा आलता तो काय तर म्हणे तू चुलत साईन मा साईन आहे म्हणे. विचार सेटिंग लावणी मै लग्नाचा मेळला. सांग आता हा जर असेच लग्न करत राहीन, असेच लेकरं पैदा करत राहीन, काही नुसतं का लोकसंख्या वाढते कार बा. हा किती माजला हा गड्या. हा पुरा बोकाडूनच राहिला गड्या. काय करतो मुली म्हणे तो असं तसं लग्न दे म्हणे माया करून. माय कान करून राहिला तो फोकणीचा. लय माजला तो. हो बऱ्या वानाचा. काय खाते काय माहीत. वा यार घुरच येते बा. 6 महिने 1 वर्ष गेलं की लगनच करते. असा कोणता चमन मोठा खाते काय माहीत बिचारा, की एवढा सटसट वय करते. आता लेकराचं नाव बदनाम करून राहिला करतो. पण यालेच बायको पाहिजे सायकल, याची ज्या राहिल्या जात नाही. आपल्या ज्या साय होत नाही. हा मोठा सटसट व्हायचे. नगड्या 24 तास त्याच्या बरोबर राहतो. पण मला समजत नाही हा काय खाते काय नाही. तर हा एवढा कोण वय फल करते तर त्याचा नातू राहिला बिना लग्नाचा, हाच वय करते. मा लगन काय काय मेल्यावरी लगन करते काय माहित. हा ढ्याण्याचा काही ना काही बंदोबस्त बसावा लागते. याचं कोणी शेणखोट करावं लागते. आता बस आता हाच पर्याय त्याचा. हा लगन हा जप काही सोडत नाही. आरामखोर माझ्यावर जोद आहे पुरा. हा त्याचं कोणी शेणखोट सोडतील का? जबरदस्ती नेशीन का त्याली? जबरदस्ती नेशीन का ती? म्हणा जबरदस्ती नेलं तर सारा का आली माझं नाणी तोंड वाशीन तो पुरा. पहिलेच तो तोंड वाशा आहे तो. खरं मली काही सुचून नाही राहिलो बा. आलं की मस्त तेच खाते. गळ्या आपल्याला पोरगी पाय गळ्या लग्नाले एखादी कशी चालते, एका डोळ्यान फुटकी चालते, लंगडी चालते. फक्त याची शाळा झाली की झालं. मग ती त्या ढुंगणाला आता मारून तिला काढून जाऊ दे. काही ना काही याचा बंदोबस्त बसाच लागेन आता. पद झालं याची नाटकं आता. कदलो काय कर बा याचं. कदलो मोळा हे सांग आता. हे लेकरू पैदा करून ठेवलं, त्याला वागवायला कोण नाही काय नाही. त्याचे हाल होऊन राहिले त्या लेकराचे सांगा. आणि हा इकडे लोफर धंदे करून राहिला. मा लगन ह्या डॅनियल काही लाजच नाही सहाय झाली. याचा गेम करतो. थांब त्याचं बजेटच बसवतो आता. बसो सहायचा बजेट बसो. माझर तो जाय सहायचा. या वयामध्ये सटसट वय करून राहिला. ढोंगणं लाता मारा त्याच्या पुरे गरम करायचे. ढोंगणं बसणं रे चूप बसणं. काय चूप बस म्हणून राहिला त्या माझर तो जायला कोण भीती रे. सहाय गेली काही काढली. माझर तो डॅन्या काय झाले. या वयात बुटी पाहिजे, लगन पाहिजे. काय झाले खरकड्या गांडीचा. त्या सायाले डॅनेने भोंगाया करून बर्फाच्या लादीवर सपवा लागते. आणि मग रट्टे मारा लागतात त्याला चांगले टेम्पियानं. भोंगाया करून मारला की मग समजते कसं आहे लगन. तो भोंगाया करून काले मारतो बाबा. ते मागवतो मी मारणं बाबा तसाच मार. हे घे टेम्पो मारचं गे रे बा मार मले मार. एका बऱ्या सांगितलं नाही राहिला म्हणून तर राहिलो मी तुले. चुप राय तू का बा ऐकतच नाही. बडबड सुरूच आहे तुझ्या. काही नाही रे डॅनी मजाक करत होत का मजाक. दुसरं काही नाही. तुम्ही मजाक करतो तुला माहित नाही. असं सांगणं पोटातलं होटार आलं म्हणून.
काय गड्या शिकवतो गड्या कोण दिले रे मोले तू मला नको शिकून तू शाळेत जात नाही त्या शाळेचा मी हँड मास्टर राहणं मला काल सांगून राहिला तू असं नाही ना रे जाऊ दे हा तुम्ही मारा ढोंग ना सटके पण मी एक तुम्हाला कसं एक गोष्ट सांगायला आलो तो हा बाबा तू गोष्ट सांग काय गड हो मा नातासाठी मी पाहिली पोरगी ते कसं द्यायला तयार आहात तर कसं चालता म्हणून म्हटलं झॅब्याला भेटू आपण हां त्याला सांगू बा अशी पोरगी आहे ढमुक आहे हां चला 2 गोष्टी सांगा तुम्ही त्याला बरोबर बाबा हे तर खुश खबर आहे मग बाबा चाल ना बाप्पा चाल पहिले सांगून देऊ त्याला लग्नासाठी खाव करून राहिला तसंही तो हो गड्या चाल बरं चाल नाही कसं असं तो तास गरम होते बरं मी दिसलो की हां म्हणून म्हटलं बा कसं भांडणाऱ्यापेक्षा हां चालणार रे आम्ही असल्यावर काय भिन राहिला तुझा हो चला बा चला काही जमवणार दोन मिळले गाड्यानी मेळ नाही येणार मी मेळ जमत वस्तू चालतो आता तेव्हा नाता लग्न देतो करून झाबऱ्या रे अरे बाबू बाहेर ना तू आवाज तुझ्या भेटीले ये काम आहे अर्जंट काय म्हणते आता हे डोंगर खाली आलं दिसा मस्तक दावेल माय घेणं देणं हा हे पुढे दिसले मा पहिले मस्तक सणत ते असं तसा भादरला झोडतोच बी आता विचार करतोच नाही हा आता एक तर पुरा चानस मध्ये येला माझ्या घरा लोक आला हा काय तो या डोंगऱ्याचं काय म्हणणं आहे म्हणतात आले काही गरज होती का माझ्या दाराला घ्यायची पहिलेच तर तुमचं माय पटत नाही बाबा का आले म्हणजे हा काय येऊ नाही काय हा तू बाई रे शांतपणा नको अंदरून अरे ये ना काय का तू कधी येईल का भांडणार रागतच बोलत राहायचं बाबा काय बोर काय असेल कसं आहे रे तू आलो हा सांगा काय म्हणणं कसे काय आले बापा कसं काय दिसलं ना आता घोर आज हा अडचण नाही वाटते लेंडू का टाकलं वाटते कुठे साधला लागत अशी म्हणून आले तोंड दाखवायले गळ्या दे गळा ना तुबा 10,000 रुपये हा ते चिन्ह दिसून राहिलं मले अडे पैसे काही नाही ती नाही ठेवासाठी तुमची पैसा काय खून राहिले सडेल पैसा कोंबडीने खातले का पैशाले कोणाला वया पैशाची पैसा करून राहिला तू दुसरं काम आहे ना रे मुद्दे अरे अनुभव भांडण गुरु ना ते ना तू तुले बोलते तू त्या नाताले बोलून राहिला गरमागरमीत होतच त्या कुठलाही विषय बघा झाबरू ऐकून घे मी प्रेमानं सांगायला आलो नाही आले हा दादागिरी बोलून पैसे पाहिजे काम फलान पाहिजे दुसरं उपलत राहायचं ह्यांना देणं म्हणून यातच माया फुटत नाही आला बरं बघा काय म्हणणं आहे तर बोला सांगा काय आहे तुमचं हुकूम सेठ सांगा हा असा अगो बोलते हा पुरे सांगा काय बोलणार आहे माणूस काय बोलणार आहे चुप राह ना बरं झाबरूला काय लेखा तू माणसाची लेखा टिंगल उडून राहिला घेणं देणं चुप राहीन जरा ऐकणं द्या म्हटलं सांगा काय तू मानाचं डफळू पिटून राहिला गावामध्ये लगन देत नाही महाबा करून लगन देत नाही महाबा करून चाल ते लावला म्या एका ठिकाणी जाक हा मेळ लावला म्या पोरगी पाहिली म्या गेलतो मी आज भेटलो त्याईले तर कसं ती द्यायला तयार आहात तर कसं तू तयारी कर झटकन आपल्याला पोरगी पाहिला नाही पण कोण आहे काय आहे कुठची आहे काय माहित नाही ठाऊक नाही बाहेर टाकानी त्याचा काही नाही तुम्ही म्हणाल मी न पाहिली असं चालते का वाऱ्यावर ते देतात नाही देत काय माहित नाही ठाऊक नाही रस्त्यावर पाहिली का बाबा तुम्ही ना या पोऱ्याला एवढा विश्वास नाही सख्खा आबा मी याचा मी आले फसवणार राव काय पा कोण आहे काय आहे काही शांतपणा करायची गरज आहे लगन देऊन राहिलं देव घरून मला मोठा म्हणतो डंगऱ्यातून लगन केलं आता तू अशा शिल्प्या सारतो म्हणून तुझे लगन होत नाही काय करू मी आता येऊ पाहिली ना म्या पोरगी मग चाललं तू माग काल हिलप्या झाडून राहिला आधी झाबरू काय माणूस आहे गड्या तू त्या आपागा तुला फसवणार आहे का ऐकलं नाही म्हटलं जाय ना पोरगी पाहिले नाही ना पण बुडवा तसं नाही ना लोक गेले की अपमान करतात ना बा एक तर कसं आपली हिस्ट्री माहीत पाहिजे लोकांनी किंवा 4 एकर वारा पोरगा ढमुक काम करते कसं या बुड्या सांगत ओढून ताडून की पोर नातू 50,000 महिना कमवतीन 50 एकर वावर आहे फला नाही घर बांधलेला आहे तटी जाण बघ खेट्ट खाई पाहिजे ना या हा बुड्या तुम्हाला माहित नाही कसा आहे पहिली काय काय या पोऱ्या विश्वास मग काय लगन होईन या पोऱ्या सांगा मले भला म्हणते माना कोण्या कांटेले का महाबा पाहत नाही म्हणजे पोरगी महाबाच जमवते महाबानं याला वयात लेकरं पैदा केले मला शिकवते आणि याचं करायला आलं की असं नाटकं करते सांगा आता मी खोटा बोलणार आहो कोणाशी मी आली खेट्ट खाऊ देईन काय म्हणजे याचा विश्वासच नाही ना आपल्या झाबरू एकदा जाय ना बा त्याच्यासोबत रे तू पोरगी पाहायले तो काय खोटा बोलणार आहे का खोटं सांगणार आहे का तू याबद्दल काय माणूस असले का बरोबर वा पण मध्यस्थी कोण आहे काय आहे कसं काय कोण्या गावची पोरगी आहे कोणाच्या नात्या संबंधात गोत्यात आहे ते तर माहित पाहिजे ते जाऊ द्या संबंध गिबंध म्हणजे नसले सोयरे तर चालतात पण मग मधात कोण आहे हे तर बा हे तर सांगा बाबा
हा पोरे अशाच तर झिलप्या झाडते मग काय लगे ह्याचं आमुद्या मोरीच घेणे असा सांग. ह्या झिलप्या झाडा टाईम नाही बाबू. हा पहिलेच तर पुरी भेटून नाही राहिल्या पोरे मुंजे प्रत्येक गा 40-40 50-50 पोरे. हा इकून तिकून म्या तुया मेळ लावला तू ह्या झिलप्या झाडतं घ्या काय करा या पोरेचं उपटा भारी बांधा या पोरेचे सांगा. अबे तू झाबरे झिलप्या काल झाडून राहिला तू पोरगी दाखवायला तयार आहे ना तुले. हा तू जाय ना फक्त मागं मागं कपडे घालून. अरे बुडोबा केंडा गाड्याचा झिलप्या झाडाचं कामच नाही ना. मध्यस्थी कोण आहे हे तर सांगा. मीच आहे ना बा मध्यस्थी रे मॅच लावली येईन. हा तू काय टेन्शन घेऊन राहा चाल ना सोबत फक्त तू. बरं तुम्ही जाय का मग शांताराम भाऊला फोन करतो मी आणि त्याला सोबत घेतो मग. आलं म्हणतात त्या शांत्याला फोन कर. अरे काय गरज आहे का त्याला फोन करायची घेणं ना देणं. हा आपला आपण पहा. हा घातलं म्हणतात बोट काय करशील बाबू. हा काय करशील. हा पहिलेच त्याचा माझ भाऊ लग्नाचा आहे त्याची 2-4 सोयरे झाली लग्नाची आहे. पोरं घेऊस तर फिरून राहिला कोणी पोरगे देऊन राहिला झाले. हा कसं लाईन हुकून टाकशील बरं तू मुकड्यानं आम्हासोबत चालतो. तसंही नाही हा सिद्धं सांगणंही नाही. पोरगी पाहायला जा काय राजा. हा म्हणजे थोड्याच्या मनात चालणंच आहे की नाही हे. तुम्ही काय म्हणजे काही खरं समजून नाही राहिलं बा. तू मुकड्यान जाय नाही त्याच्या बरोबर तू खाली झिलप्या झाडून राहिला. त्या आबा तुला फसवणार आहे काही विश्वास आहे की नाही त्याच्यावर काही. हा काही का झाबरू कसा माणूस रे तू. बरोबर बा जातो मी काय वांधा नाही जातो. हा बुडोबा तुम्ही म्हणता ना जातो मी. हो मग ये तयारी करून ये कपडे मपडे चांगले घालून ये इस्त्रीचे. आलोच हा जातो मी. हा ये लवकर ये. बरं जरा मत्तर माजो ना प्रे काय एखादा हा वासाचा. हो चालेल मारतो मी या तुम्ही. चला गडो चला. काय म्हणा तू बोगस मग सांगा. हा काय पोरगी पाहू मी आली हा ऐकत नाही ना मा म्हटलं नाही अदलक तर लगन दिलं असतं 4 लेकर असते लोक याले पण हा पोरे अशा झिलप्या झाडते. हा याले त्याला घेऊ मरते सोबत. शांताला फोन करायची काही गरज आहे काय. लोक कसं इचकत असतात ना पण या पोऱ्याला समजत नाही माझ्या नात्याला. येऊन राहिला ना आता जाऊ दे ना चाल ना. चाल बा चाल बुड्यानं केलं बा काम जाऊ दे आणला संबंध बुड्यानं.